शिवसेनेचे मुख्य नेते आम्हा सर्वांचे आदर्श राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिकेतील सर्व 25 नगरसेवक आणि सर्व सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी प्रवेश करतात। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सन्माननीय राजेश क्षीरसागर साहेब, सन्माननीय आमच्या जाधव वहिनी, माजी आमदार जाधव वहिनी, सन्माननीय नाना कदम साहेब, या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीने मोठ्या संख्येने कोल्हापूर महानगरपालिकेतील सर्व नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत ते युवा नेते सन्माननीय शारंगधर देशमुख साहेब, सन्माननीय सुनीलरावजी कदम साहेब, माजी महापौर, सन्माननीय आजगेकर साहेब, आजगेकर मॅडम आमच्या माजी महापौर, त्याचबरोबर नाईक नवरे मॅडम माजी महापौर। खरं तर आज प्रवेश करणाऱ्यांमध्ये किमान 3 ते 4 माजी महापौर आहेत, उपमहापौर आहेत, स्टँडिंगचे चेअरमन आहेत, वेगवेगळ्या पद्धतीच्या परिवहन कमिटीचे चेअरमन आहेत। सगळेच्या सगळे एकापेक्षा एक असे दिग्गज कोल्हापूर शहराच्या राजकारणामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे असे अनेक नेतेगण या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। त्या सगळ्यांचं स्वागत करत असताना शारंगधरजी आपण जी भूमिका व्यक्त केलीत, आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली एकदा आल्यानंतर निश्चितपणे आपणा सर्वांना सन्मान आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला तेवढ्याच ताकदीने आणि शक्तीने त्या ठिकाणी त्यांना सहकार्य करणं हेच आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं वैशिष्ट्य आहे। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। मगाशी ज्याचा उल्लेख आदरणीय क्षीरसागर साहेबांनी केला त्या पद्धतीने कोल्हापूर आता दक्षिण, उत्तर, पूर्व, पश्चिम सगळीकडे फक्त आणि फक्त शिवसेना होईल अशा पद्धतीचं वातावरण आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून होतंय। हेच वातावरण भविष्य काळामध्ये उद्याच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या निवडणुकांमध्ये सुद्धा ताकदीने आणि शक्तीने करूया आणि तेवढ्याच ताकदीने आणि शक्तीने साहेब सुद्धा आपण सर्वांना आशीर्वाद देतील। कोल्हापूर महानगरपालिकेचे अनेक प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांसाठी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये सुद्धा सातत्याने काही प्रश्न आणि काही प्रश्नांची उत्तरं साहेबांकडून सुद्धा आपल्याला अपेक्षित आहेत। साहेब निश्चितपणाने या सगळ्या प्रश्नांना, मग शहरातले रस्ते असतील, वेगवेगळ्या पद्धतीचे अनेक विषय असतील, त्या सगळ्या प्रश्नांना अतिशय चांगल्या पद्धतीने ताकद शक्ती आपण सर्वांना देतील। पण ते देत असताना आज आपल्या सगळ्यांच्या प्रवेशाने मात्र जे देणार होते त्याच्यापेक्षा सुद्धा अजून गतीने निश्चितपणे आपण सर्वांना या सगळ्यासाठी आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे साहेबांचा हात राहील एवढंच आपण सर्वांना सांगतो। खरं म्हणजे साहेब 2009 ते 14 आणि 14 ते 19 मध्ये याच कोल्हापूरमध्ये 6 आमदार शिवसेनेचे होते, 6 आमदार शिवसेनेचे होते, 2 खासदार शिवसेनेचे होते। दुर्दैवानं त्यावेळेला मंत्रिपद मिळालं नाही। मंत्रिपद न मिळाल्यामुळे त्याच्यानंतर फक्त एकावरतीच आम्ही आलो आणि एकावरती आल्यानंतर काल सुद्धा तुमच्याच आशीर्वादाखाली एकाचे 5 झाले आणि 5 न होता फक्त या कोल्हापूरला आजपर्यंत कधी घडलं नव्हतं। पालकमंत्री सुद्धा कोल्हापूरचा शिवसेनेचा झाला, हा सुद्धा इतिहास फक्त एकनाथजी शिंदे साहेबांनीच केला। नेहमीच स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की कोल्हापूरवर मला भगवा फडकवायचा आहे, ती सगळी स्वप्न आपल्याच माध्यमातून पूर्ण होत आहेत आणि ती सुद्धा भविष्य काळात पूर्ण होतील याचा विश्वास सुद्धा तमाम सगळ्या कोल्हापूरवासियांना आम्हा सर्वांना वाटतोय। पुन्हा एकदा शारंगधरजी, सन्माननीय महाडिक, आमचे सन्माननीय सुनील कदम साहेब, आमच्या महापौर मॅडम, सगळ्यांचं स्वागत आणि मनापासून भविष्य काळामध्ये शिवसेनेच्या अतिशय चांगल्या पद्धतीच्या कामात आपण सगळेजण झोकून देऊया अशी विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद।